नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं घोडा मैदान अवघ्या 2 दिवसावर आलेलं आहे. विधानसभेची निवडणूक आहे, तरी सुद्धा सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये कोण विजयी होतो याचा थेट संबंध देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी आहे. 2021 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला छप्पर फाड यश मिळालं होतं. भाजपच्या वाट्याला फक्त 77 जागा आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 215 जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालची विधानसभा 294 जागांची आहे. याच्यामध्ये बहुमतासाठी तुमच्याकडे 148चा आकडा लागतो. गेल्या वेळी अशा 65 जागा होत्या ज्याच्यामध्ये जय विजयाचा जो फैसला आहे तो अत्यंत निसटत्या मताने झाला. भाजपने अशा 23 जागांवर विजय मिळवला, परंतु भाजपचे उमेदवार सुमारे 43 जागांवर पराभूत झाले अत्यंत थोडक्या मताने. त्यामुळे या ज्या 65 जागा आहेत त्या या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. बांगलादेशींची घुसखोरी हा मुद्दा भाजपने या निवडणुकीमध्ये सुद्धा उपस्थित केलेला आहे. या मुद्द्याचा थेट संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी आहे. पश्चिम बंगालच्या पूर्वी असं एक राज्य आहे जिथे घुसखोरीचा प्रश्न होता. घुसखोरीमुळे तिथल्या लोकसंख्येचं गणित बिघडलं होतं, परंतु भाजपने तिथे सत्ता मिळवली. आसाममध्ये ज्या प्रकारे भाजपने लोकसंख्येचं गणित अत्यंत कुशलतेने सोडवलं, त्याच प्रकारे यावेळी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजप हे गणित सोडवण्यामध्ये यशस्वी होईल अशी खात्री किमान भाजपच्या नेत्यांना तरी आहे. आसाममध्ये भाजपचे नेते हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासमोर उभा राहील असा एकही नेता काँग्रेसकडे नाही आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये मात्र चित्र वेगळं आहे. इथे सामना आहे ममता बॅनर्जी यांच्याशी. ममता बॅनर्जी अत्यंत झुंजार नेते आहेत, तळागाळातून वर आलेले नेते आहेत, रस्त्यावर उतरणारे नेते आहेत. त्याच्यामुळे ही लढाई सोपी नाहीये. आणि त्यात बांगलादेशी घुसखोरांमुळे पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येचं गणित बिघडलेलं आहे. लढाई सोपी नाही हे भाजपच्या शीर्ष नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते इथे ताकदीने उतरलेले दिसतात. अमित शहानी तर अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीचा मुक्काम केलेला आहे, जेणेकरून प्रचारासाठी जास्त वेळ देता येईल, प्रवासासाठी वेळ वाया जाणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये झंझावाती प्रचार दौरे केलेले आहेत. ते थेट जमिनीवर उतरून लोकांशी संवाद साधतायत, लोकांशी चर्चा करतायत. मोदींचं वय आज 75 आहे, परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा त्यांचा उत्साह आहे. पश्चिम बंगालमध्ये उन्हाचा जबरदस्त कडाका आहे आणि या कडाक्यामध्ये मोदी घाम गाळताना दिसत आहेत, प्रचार दौरे करताना दिसत आहेत, सभा घेताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या जीविताला प्रचंड मोठा धोका आहे, परंतु सुरक्षेची फार चिंता न करता मोदी लोकांना मिसळताना दिसत आहेत. आणि जेव्हा विषय पश्चिम बंगालचा येतो, एक असं राज्य जिथे कायदा सुव्यवस्थेचे 3 वाजलेले आहेत, अशा राज्यामध्ये थेट जमिनीवर उतरून लोकांमध्ये मिसळणं हे थोडं धोकादायकच. परंतु मोदी स्वतःच्या सुरक्षेची फारशी चिंता करताना दिसत नाहीयेत. झारग्राममध्ये त्यांचा दौरा होता. झारग्राममध्ये ते लोकांमध्ये मिसळले. थेट चालत चालत एका झालमुरीच्या दुकानात गेले. झालमुरी म्हणजे आपल्या मुंबई या भाषेमध्ये भेळवाल्याचं दुकान. या भेळवाल्याशी मोदींनी गप्पा मारल्या, त्याची चौकशी केली, तो कुठून आलाय, त्याच्या कुटुंबात कोण कोण आहे याच्याबद्दल त्याच्याकडून माहिती घेतली. या धंद्यातून त्याला किती पैसे मिळतात हे सुद्धा विचारून मोदी मोकळे झाले. त्यांनी भेळ विकत घेतली, भेळ स्वतः खाल्ली आणि सोबत जी त्यांच्या गर्दी होती त्या गर्दीमध्ये काही महिला होत्या त्यांनाही भेळ दिली, काही छोटी मुलं होती त्यांनाही भेळ दिली. या कडाक्याच्या उन्हामध्ये नरेंद्र मोदी यांचे रोड शो चाललेले आहेत आणि या रोड शोसाठी जनता तासनतास त्यांची वाट बघत या उन्हामध्ये उभी असते. असं चित्र वारंवार दिसलेलं आहे. या उन्हामध्ये त्यांच्या सभा होत आहेत. या सभांना सुद्धा जबरदस्त गर्दी आहे. लोक वातावरणाची चिंता न करता मोदींना ऐकायला, त्यांना पाहायला या सभांना उपस्थित असतात. एका बाजूला मोदी प्रचंड प्रयत्न करताना दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला काँग्रेस या निवडणुकीमध्ये कुठे शर्यतीतच दिसत नाहीये. काँग्रेस नेते राहुल गांधी अशा राज्यामध्ये येणं टाळतात ज्या राज्यामध्ये हमखास पराभव होणार असतो. ते तिथे जाऊन प्रचार करत असतात जिथे विजयाची शक्यता चांगली असते. आणि या परंपरेला धरून राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये फिरकले नाही, त्यांनी प्रचार केला नाही. काँग्रेसचं या निवडणुकीमध्ये कुठेही नामोनिशाण दिसत नाहीये. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जबरदस्त वातावरण निर्मिती केलेली आहे, परंतु वातावरण निर्मिती करणं हा भाजपच्या नेत्यांच्या हातचा मळ आहे. वातावरण निर्मितीमध्ये भाजपच्या नेत्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. 2021 मध्ये सुद्धा अशा प्रकारची वातावरण निर्मिती झाली होती. अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं की भाजपचाच मुख्यमंत्री आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या सत्तेवर विराजमान होणार, परंतु प्रत्यक्षात हा भ्रम ठरला. असं नाही की भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मेहनतीमध्ये कुठेही कमी पडतात, प्रयत्नांमध्ये कमी पडतात. प्रचंड कष्ट उपसल्यानंतर सुद्धा पश्चिम बंगालची निवडणूक भाजपसाठी जड जाते, कारण इथल्या लोकसंख्येच्या गणितामध्ये दडलेलं आहे. येथे किमान 70 ते 75 असे मतदारसंघ आहे जिथे मुस्लिम मतांचा टक्का प्रचंड मोठा आहे. इथे तृणमूल काँग्रेससाठी जी लढत असते ती पूर्णपणे एकतर्फी असते. मग समोर कोणताही पक्ष असो, कोणताही उमेदवार असो,
मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण 24 परगणा आणि बीरभूम हे सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले 5 जिल्हे आहेत. या 5 जिल्ह्यांमध्ये 85 जागा आहेत. यापैकी 75 जागा गेल्या वेळी तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा भाजपच्या जागांची काउंटिंग 0 पासून सुरू होते. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसच्या जागांची काउंटिंग 75 पासून सुरू होते. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचा प्रभाव असलेल्या जागांची एकूण संख्या 110 आहे. इथे 65 अशा जागा आहेत जिथे मुस्लिम मतांचा टक्का 40 पेक्षा जास्त आहे आणि उरलेल्या ज्या 45 जागा आहेत तिथे मुस्लिम मतांचा टक्का 25 पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे भाजपसाठी इथे निवडणूक नेहमीच जड असते. गेल्या निवडणुकीमध्ये 65 अशा जागा होत्या ज्या जागांचे निकाल अत्यंत निसटत्या फरकाने लागले. अशा 42 जागा होत्या ज्या भाजपने निसटत्या फरकाने गमावल्या. त्याच्यामध्ये 8 अशा जागा होत्या ज्या फक्त 2000 मतांनी भाजपने गमावल्या. 12 अशा जागा होत्या ज्या फक्त 5000 मतांच्या फरकाने भाजपने गमावल्या आणि 22 अशा जागा होत्या ज्या फक्त 10,000च्या फरकाने भाजपने गमावल्या. भाजपने काही जागांवर निसटता विजय सुद्धा मिळवला, परंतु त्याची संख्या या जागांच्या तुलनेने अक्षरशः निम्मी आहे. म्हणजे फक्त 23 जागा अशा होत्या ज्या ठिकाणी भाजपला निसटता विजय मिळालेला आहे. त्यामुळे या 65 जागा पश्चिम बंगालच्या यंदाच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. 2021च्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या मतामध्ये साधारण 9.8% मतांचा फरक होता. मतांच्या आकड्यामध्ये सांगायचं झालं तर साधारण 60 लाख मतं भाजपला 38.1% मतं पडली होती, तर तृणमूल काँग्रेसला 48.5% मतं पडली होती. 2021 आणि 2026च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा जर फरक कोणत्या गोष्टीमुळे पडला असेल तर ती गोष्ट आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून जवळजवळ 91 लाख नावं वगळण्यात आली. ही नावं मृतांची होती, स्थलांतरितांची होती आणि काही संशयास्पद मतदारांची होती, ज्यांना आपण बांगलादेशी घुसखोर म्हणू शकतो. निवडणुकीच्या पूर्वी पश्चिम बंगालच्या मतदार यादीमध्ये एकूण मतदार होते 7.66 कोटी, आता उरले आहेत 6.75 कोटी. 2021च्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये जो फरक होता तो साधारण 60 लाख मतांचा होता. त्या तुलनेमध्ये 1.5 पट नावं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाच्या नंतर पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. म्हणजे जर आपण सरासरी आकडा बघितला तर प्रत्येक मतदारसंघातून साधारण 30,000 नावं वगळण्यात आलेली आहेत आणि हा आकडा खूप मोठा आहे. तृणमूल काँग्रेसचा बंडखोर नेता हुमायून कबीर हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलाय, आम जनता उन्नयन पार्टी. म्हणजे बहुधा अरविंद केजरीवाल यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेऊन आम आदमी या नावाने दुसरा पक्ष या देशामध्ये स्थापन केलेला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये हुमायून कबीरचा पक्ष 182 जागांवर लढतोय. अर्थात तो अशा जागा लढणार आहे ज्या जागांमध्ये मुस्लिम मतांचा टक्का खूप मोठा आहे. परंतु याच्यामुळे मुस्लिम मतांमध्ये काही फाटाफूट होईल का, तर त्याची शक्यता खूप कमी आहे. कारण पश्चिम बंगालचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या एकाच एक अशा निवडणुका झाल्या. म्हणजे तिरंगी चौरंगी निवडणुका इथे होत नाहीत. इथे निवडणुका 2 पक्षांमध्ये होतात. गेल्या वेळी तृणमूल आणि भाजपमध्ये झाली, यावेळी सुद्धा तृणमूल आणि भाजपमध्येच टक्कर आहे. काँग्रेस कुठे खिचगणितीत नाहीये आणि अन्य पक्ष सुद्धा खिचगणितीत नाहीयेत. ममता बॅनर्जी भाजपवर आरोप करतायत की हुमायून कबीर हा भाजपचा माणूस आहे, भाजपसाठी तो निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट करण्यासाठी भाजपची ही खेळी आहे. तर भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केलेला आहे. भाजपने असं म्हटलंय की ममता बॅनर्जी यांचा जो जनाधार आहे तो डळमळीत झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी ही खेळी खेळलेली आहे. हुमायून कबीर यांना पक्षातून काढलं आणि त्याला आपल्या समोर उभं केलं, जेणेकरून जी काही मतं हुमायून कबीरला मिळतील, ज्या काही जागा जिंकून येतील त्या पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या सोबतच येणार आहेत. अर्थात कोणत्याही कट्टरवादी नेत्यापेक्षा पश्चिम बंगालमध्ये जे बांगलादेशी घुसखोर आहेत किंवा पश्चिम बंगालचे जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचा ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास ममता बॅनर्जी यांनी गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये कमावलेला आहे. त्यांनी कायदा बाजूला ठेवला, घटना बाजूला ठेवली आणि मुस्लिमांना भरभरून दिलेला आहे. ममता बॅनर्जी नमाज पढतात, ममता बॅनर्जी कलमा वाचतात, ममता बॅनर्जी हिजाब घालतात. ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम या घोषणेचा वावडा आहे. ममता बॅनर्जी यांनी राम मंदिराला सुद्धा विरोध केला होता. म्हणजे एखाद्या कट्टरवादी मुस्लिम नेत्यापेक्षा जास्त कट्टर ममता बॅनर्जी आहेत आणि ममता बॅनर्जी यांच्या कट्टरतेच्या तुलनेमध्ये पश्चिम बंगालच्या मुस्लिम मतदारांना एकही कट्टर नेता सापडणार नाही. त्याच्यामुळे मुस्लिमांचं समर्थन ममता बॅनर्जी यांच्याच पाठीशी असेल अशी शक्यता आहे. मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि जर 2021ची निवडणूक आपण बघितली तर आपण हे ठामपणे सांगू शकतो, ममता बॅनर्जी यांना मुस्लिमांची भरभरून मतं मिळतात. यापैकी थोडीशी मतं आपल्याकडे वळावीत या आशेने बहुधा पीरजादा अब्बास सिद्दीकी नावाचा एक मुस्लिम जहालवादी नेता गेल्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला होता
हा नेता अक्षरशः धूमकेतूसारखा अवतरला होता, कारण त्याच्यापूर्वी त्याचं नाव कुणी ऐकलेलं नव्हतं, किमान पश्चिम बंगालच्या बाहेर तरी कुणी ऐकलं नव्हतं. याच्या पाठीशी मुस्लिम उभे राहत आहेत, त्याच्या सभांना गर्दी होते, त्याला मुस्लिमांचा प्रतिसाद मिळतोय, अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलं. AIMIM या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पीरजादाच्या पक्षाशी म्हणजे इंडियन सेक्युलर फ्रंटशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली, वाटाघाटी झाल्या, परंतु कुठेतरी या वाटाघाटी फिसकटल्या आणि इंडियन सेक्युलर फ्रंट हा पीरजादाचा पक्ष अखेर गेला डाव्यांच्या सोबत यांनी आघाडी केली आणि निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये AIMIMला 1% कमी मतं मिळाले. त्या तुलनेमध्ये या पीरजादाच्या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळालं. त्याला 1.5% आसपास मतं मिळाली आणि या निवडणुकीमध्ये एक जागा सुद्धा जिंकता आली. परंतु ममता यांचा जो मुस्लिम मतांचा किल्ला होता तो अबाधित राहिला, अढळ राहिला. या किल्ल्याचा एक चिरा सुद्धा ढळवणं या पीरजादाला शक्य झालं नाही. 2021च्या निवडणुकीमध्ये पीरजादा अब्बास सिद्दीकी हे जे प्रकरण आहे ते धूमकेतूसारखं अवतरलं होतं आणि धूमकेतूसारखंच गायब झालं. त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पीरजादाबद्दल जी चर्चा होती ती कुणाच्याही कानावर आलेली नाही. पीरजादा नाहीये 2026च्या निवडणुकीमध्ये, परंतु त्याची जागा घेतली आहे हुमायून कबीरने. पीरजादाने एक चूक केली होती, त्याने AIMIM सोबत युती केली नव्हती, परंतु यावेळी हुमायून कबीर यांच्या पक्षाने मात्र AIMIMच्या सोबत आघाडी केलेली आहे. दोन्ही पक्ष एकत्र मिळून ही निवडणूक लढतायत. या दोन्ही पक्षांच्या आघाडीला मिळून जर 2 ते 4% मतं जरी मिळाली तरी ती ममतांना बुडवण्यासाठी पुरेशी ठरणार आहेत. निवडणूक हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या राजकीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ममता बॅनर्जी स्वतः आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी जाहीर सभांमधून जनतेला धमक्या देत आहेत की CRPFच्या जवानांची उपस्थिती फक्त निवडणुकीच्या पुरती आहे, त्याच्यानंतर फक्त तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. म्हणजे जर निवडणुकीमध्ये मतदान केलं नाही तर निवडणुकीच्या नंतर बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी तृणमूल काँग्रेसकडून देण्यात येते. आणि गेल्या वेळी जे काही तृणमूल काँग्रेसने केलं ते पाहता ही धमकी प्रत्यक्षात उतरवणं त्यांच्यासाठी काही फार कठीण नाहीये. 2021च्या निवडणुकांनंतर प्रचंड मोठा हिंसाचार झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांना चोप देण्यात आला, त्यांची घरं जाळण्यात आली, अनेक हत्या झाल्या, बलात्काराची प्रकरणं झाली. अशा घटना घडल्या की ज्यांचे व्रण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनावर आजही असतील. निवडणुकीच्या काळामध्ये हिंसाचार घडवण्यामध्ये CRPFचे जवान हा सगळ्यात मोठा अडथळा ठरेल आणि त्याच्यामुळे CRPFची सुद्धा फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसतोय. काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की CRPFच्या जवानांना त्यांच्या जेवणातून विषबाधा झालेली आहे आणि एकाच वेळी अनेक जवानांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलेलं आहे. CRPFच्या जवानांना भेटवस्तू देऊन त्यांच्या अधिकाऱ्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था करून त्यांना फोडण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये जर हिंसाचार झाला तर CRPFच्या जवानांनी तटस्थ राहावं, त्यांनी कारवाई करू नये, अशा प्रकारचे प्रयत्न म्हणजे त्यांना गुळ लावण्याचा प्रयत्न, त्यांना मधाचा बूट दाखवण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून सुरू आहे. अर्थात केंद्र सरकारची या सगळ्या घडामोडींवर नजर असेल, निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा नजर ठेवून असतील. या सगळ्या बाधा पार करून पश्चिम बंगालच्या जनतेला जिंकायचं आहे. पश्चिम बंगालमध्ये एक असं सरकार आणायचं आहे जे सरकार घुसखोरांचा पुरता बंदोबस्त करेल आणि या देशाच्या सुरक्षेला जो सगळ्यात मोठा धोका आहे तो धोका नष्ट करेल. तुर्तास थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याच्याबद्दल तुमचे विचार काय. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.